आर्थिक जगतातील ज्या काही ठळक घडामोडी आहेत त्याच्यावरती आज आपण 2 मिनिटात चर्चा करूया. आउट ऑफ ऑल द इव्हेंट्स ज्या काही महत्त्वाच्या 4-5 गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आपण बोलू. पहिलं म्हणजे अर्थातच ट्रम्प साहेबांसमोर दिलेलं इराणचं पीस प्रपोजल. ते जे ॲग्रीमेंट होतं ते त्यांनी रिजेक्ट केलेले. ते रिजेक्ट केल्यामुळे झालं काय की इमिजिएट बेसिसवरती तेलाचा भाव हा $105 प्रति बॅरल गेलेला आहे. तो $105 झाल्यामुळे त्याचा साईड इफेक्ट्स हा सगळ्या जगावरती बसला. मग त्याच्यामुळे इन्फ्लेशन, इन्व्हेस्टमेंट्स हे सगळे निगेटिव्ह साईडला गेले. आता इन्फ्लेशन हे जर का आपण बघितलं तर इन्फ्लेशन हे भारत, US या अँगलवरनं विचार केला तर काय दिसतं, तर US मधलं इन्फ्लेशन हे आत्ताला ॲज ऑफ एप्रिल हायेस्ट गेलेलं आहे. ओके, हायेस्ट गेले म्हणजे किती, तर टू बी स्पेसिफिक 3.3% हे आत्ता दिसते आपल्याला मे महिन्याचं इन्फ्लेशन. आता याच्यातनं काय झालं की मे महिन्याचं इन्फ्लेशन अमेरिकेमध्ये जर का सर्वात जास्त आहे, याचा अर्थ असा की तिथे रेट कट होणार नाही. रेट कट झाला नाही तर डॉलरचा ओघ वाढेल. डॉलरचा ओघ वाढला तर अमेरिकेमध्ये इन्व्हेस्टमेंट्स ही मोठ्या प्रमाणावरती जाईल. अमेरिकेत इन्व्हेस्टमेंट गेली तर भारतामधनं इक्विटी मार्केट हे खालती जाईल म्हणजे काय, रिडेम्शन व्हायला लागेल म्हणजे FIs म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स हे पैसा काढून घेतील अथवा काढायला सुरुवात करतील किंवा केलेल्या सुरुवातीमध्ये अजून थोडीशी वाढ होईल. मग आता याच्यातनं असं होईल की रुपया पुन्हा खालती जाईल. जो आत्ता 95+ झालेला आहे रुपया, तो अजून खालती जायला लागेल. आता याच्यात काय करायचं काय नाही हा RBIचा मुद्दा आहे. आता त्याच्याचबरोबर तेलाचा भाव जो वाढत चाललेला आहे, ज्याच्यामुळे काल पंतप्रधानांनी सांगितले तेल कट करा, तर तो एक वेगळा विषय. त्या विषयावरती आपण सविस्तरपणे बोलूच की तेल कट चांगलं का वाईट. पण आजच्या याच्यातला आपला पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे या सगळ्या वाईट गोष्टींमध्ये एक चांगली बातमी अशी की ती म्हणजे ॲम्फीनी जो एप्रिलचा, ॲम्फी म्हणजे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडिया, म्युच्युअल फंडवाल्या सगळ्या कंपन्यांची एकत्रित संघटना म्हणजे ॲम्फी, त्यांनी जो काही डेटा काढलेला आहे त्या डेटानुसार महत्त्वाचा मुद्दा हा की आउट ऑफ अगेन ऑल द प्रॉब्लेम्स मग इक्विटीमध्ये रिटेल इन्व्हेस्टर्स म्हणजे सगळे SIP ड्रिव्हन, SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट फ्लोच्याद्वारे जो पैसा येतो तो रेकॉर्ड म्हणजे 38,440 कोटी इतका आलेला आहे. आता याचं जर का एक बाजू वेगळी बघितली तर असं दिसतं आपल्याला की कंपन्यांवरची फॉरेन ओनरशिप ही हळूहळू कमी होऊन ही रिटेल म्हणजे भारतीय लोकांकडे येत चाललेली आहे. सविस्तरपणे आपण या विषयावरती पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूच या. तुम्हाला जर का असेच इक्विटी अपडेट, इन्व्हेस्टमेंट अपडेट रेग्युलर बेसिसवरती बघायचे असतील, ऐकायचे असतील आणि आमचे वेगळे व्हिडिओज बघायचे असतील तर जरूर BPS इन्व्हेस्टमेंटच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आवडलं तर शेअर करा. नमस्कार, मी प्रद्युम्न सेवेकरे. धन्यवाद.